ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ठाणे ग्रामीण काँग्रेसला गळती, एक शिलेदार सोडू लागले पक्ष. ठाणे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना गळती लागली आहे. काँग्रेस पक्षात राज्यस्तरापासून ते तालुका पातळीपर्यंत पक्षाचे पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसतात. ठाणे जिल्हा ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष आधीच कमकुवत असून आता विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसतात. काही दिवसांपूर्वी प्रांतिक सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र परटोले, सेवा दलचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र जोशी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष परशुराम पितांबरे यांनी पक्ष सोडला असून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तर भिवंडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं दिसतंय. आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर पक्षामधून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू झाल्यानं आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष कशा लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ठाणे ग्रामीणमधील काँग्रेसचे महत्त्वाचे शिलेदार पक्ष सोडून जात असल्यानं ठाणे ग्रामीण काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.